सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। आताची सर्वात मोठी अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना याबद्दल मोठा निर्णय। बघा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पहिले हप्ते भेटत होते, तुम्हाला जरी पहिले पैसे भेटत होते तर आता परत तुमचे फॉर्म चेक होत आहे, परत तुमचे फॉर्म पुन्हा चेक केले जात आहे आणि चेक करण्याची प्रोसेस, अर्ज पडताळणीची प्रोसेस, छाननीची प्रोसेस सुरू झालेली आहे। आता तुम्हा सर्वांचे फॉर्म परत चेक केले जात आहेत। तुम्हाला पहिले पैसे भेटलेले असतील किंवा नाही भेटलेले असतील तर ते काही घेणं देणं नाही, आता सर्वांचे अर्ज पुन्हा चेक केले जात आहे अशी ऑर्डर देण्यात आलेली आहे। आता तुम्हाला जरी पहिले पैसे पण भेटले असतील लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये, तुम्हाला जरी आतापर्यंत 5 हप्त्याचे जरी 7,500 रुपये जर तुम्हाला भेटले असतील लाडकी बहीण योजनेचे, तरीही तुमचे फॉर्म आता चेक केले जात आहे, म्हणजे सुरुवात झालेली आहे। यामधून आता भरपूर महिला बाद होणार आहे। तुम्हाला जरी पहिले पैसे भेटले असतील तरी तुमचा अर्ज हा रद्द केला जाणार आहे, बाद केला जाणार आहे आणि हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मी जे सांगणार आहे तुम्हाला, फक्त त्याच महिलांना पैसे भेटणार आहेत, बाकीच्या महिलांना पैसे भेटणार नाही। आणि किती महिलांचे फॉर्म हे रद्द करण्यात आले, रिजेक्ट करण्यात आले, त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, कारण संपूर्ण डिटेल्स माहिती समोर आलेली आहे। ही अपडेट तुम्हाला कोणीच सांगणार नाही, फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला ही अपडेट पाहायला मिळणार आहे। बघा, आता अनेक महिलांना मोठा धक्का बसणार आहे या अपडेटवरून, कारण जी माहिती माझ्याकडे येते मग ती तुमच्यासाठी खुशखबर असो किंवा धक्कादायक माहिती असो, जी माहिती जो निर्णय घेण्यात आला ती माहिती सांगण्याचं काम माझं आहे, ते मी करणार आहे आणि ते मी करत आहे। आता जी माहिती माझ्याकडे आलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। बाकीची तुम्हाला असं उठलं सुटलं तर कुठलीही माहिती द्यायची असं आपल्या चॅनलवर होत नाही आणि होणार पण नाही। जी माहिती वरून येत असते तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। चला, आताच मोठा निर्णय काय घेण्यात आलेला आहे, तर कोणत्या महिलांचे फॉर्म हे रद्द होत आहेत आणि कोणत्या महिलांना पैसे भेटत आहेत याबद्दल डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती जाणून घ्या। अतिशय जबरदस्त निर्णय लाडकी बहीण योजनेवरती लागू करण्यात आलेला आहे, त्याबद्दल आपण सर्व माहिती बघणारच आहोत। तुम्ही फक्त या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला, आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती, लाखो बहिणी नावडत्या लाडकी बहीण योजनेच्या सर्व अर्जाची छाननी, वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आदित्य तटकरेंची घोषणा। बघा, आता अर्जाची छाननी होणार आहे, ज्या तक्रारी आहेत त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता अनेक महिलांचे फॉर्म यामधून रद्द करण्यात येणार आहे। मग तुम्हाला पहिले पैसे भेटले असो किंवा नाही भेटले असो तरी तुमचे फॉर्म रद्द होणार आहेत, जरी तुम्ही या चुका केलेल्या असतील तर। आणि या निकषात बसत असाल तर मग या निकषात जरी तुम्ही बसत असाल तर तुमचे फॉर्म रद्द होणार नाही, जर निकषात बसत नसाल तर रद्द होतील। तर ते कोणकोणते निकष आहेत ते निकष पण समजून घ्या। हे बघा, विधानसभा निवडणूक निकालांना कलाटणी देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेलाच कलाटणी मिळणार आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात 4 चाकी वाहन असलेल्या महिलांनाही योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी असून त्यामुळे आता अर्जाची छाननी केली जाणार आहे। बघा, सर्वात मोठी अपडेट, आता ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे अशा महिला देखील जे लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये भेटत होते पहिले, त्याचा लाभ या महिलांना भेटलेला आहे। 4 चाकी वाहन असूनही त्यांना पैसे भेटलेले आहेत। तर अशाच कारणांमुळे आता फेर तपासणी सुरू होत आहे। फेर तपासणीमध्ये तुम्हाला पैसे जरी भेटले असतील तरी तुमची चेकिंग होणार आहे, फॉर्मची चेकिंग होणार आहे। जरी त्यामध्ये काही गोष्टी आढळल्या तर ते फॉर्म तुमचे रद्द केले जाऊ शकतात आणि
ते पैसे वसूल देखील केले जाऊ शकतात. चला पुढे काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या. आता जरी महिलांजवळ 4 चाकी वाहनाची तिथे अट देण्यात आली नव्हती, परंतु 4 चाकी वाहन असूनही महिलांनी फॉर्म भरलेला आहे, पैसे घेतलेले आहेत बघा. तर असा प्रकार झालेला आहे. त्यामुळे आता हे सर्व गोष्टी पाहणं गरजेचं आहे असं शासनाला कळलं आणि आता शासन यावरती सज्ज झालेलं आहे. शासन आता जबरदस्त निर्णय घेत आहे. छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील. हे बघा, छाननीनंतर आता म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्या सर्वांचे फॉर्म चेक होणार आहेत. म्हणजे जेवढे फॉर्म लाडकी बहीण योजनेसाठी भरण्यात आलेले आहेत अशा सर्व महिलांचे फॉर्म हे परत चेक होत आहे, फेर तपासणी होत आहे. म्हणजे छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील. नियमबाह्य म्हणजे तुम्ही जरी त्या नियमात बसत नसाल, तुम्ही खोटी माहिती भरली असेल, जरी तुम्ही शासनाची फसवणूक करत असाल किंवा त्यामध्ये गैरप्रकार करत असाल, काहीतरी चुकीची माहिती भरून म्हणजे तुम्ही नियमात बसत नाही, लाडकी बहीण योजनेत बसत नाही, तरी पण तुम्ही पैसे घेत असाल तर तुम्ही नियमबाह्य आहेत. तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो तुमचा अर्ज डायरेक्टली वरून बाद होणार आहे. तर अर्ज बाद केले जातील अशी माहिती माजी महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लोकसत्ताला दिली. यामुळे आता 15 ते 20% म्हणजे 35 ते 50 लाख महिलांना लाभावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. जवळपास 35 ते 50 लाख ज्या महिला आहेत, 35 ते 50 लाख, तर जवळपास 50 लाख महिलांचे फॉर्म हे रद्द होणार आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे. 15 ते 20% म्हणजे 35 ते 50 लाख, 50 लाखपर्यंत महिलांचे फॉर्म रद्द होण्याचे चान्सेस आहेत. महायुती सरकारच्या शपथविधी समारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे जाहीर केले. तर लाडकी बहीण योजना बंद वगैरे काही होणार नाही, लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे. परंतु या योजनेत ज्यांनी खोटी माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतलेले आहेत अशा महिलांचे अर्ज रद्द होणार आहेत असे इथे स्पष्ट सांगण्यात येत आहे बघा. तसेच आर्थिक नियोजनात योग्य प्रकारे सुसूत्रता आल्यानंतर वाढीव हप्ता दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी निकषाबाहेरील निकषाबाहेरील महिला योजनेचा गैरफायदा घेत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याची माहिती आहे. त्यामुळे अर्जाची छाननी सुरू करण्यात आली असून 2,34,00,000 लाभार्थ्यांपैकी 15 ते 20% महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. बघा, 50 लाखपर्यंत महिला अपात्र होणार आहेत. तुम्ही ही अपडेट नीटपणे समजून घ्या. डायरेक्टली त्यांची यादी येणार आहे आणि त्यांना कशा प्रकारे अपात्र करण्यात आलं आहे, त्यांनी काय तिथे चुकीची माहिती दिली होती ते संपूर्ण तिथे येईल आणि त्यानुसार त्यांना यादीप्रमाणे ती यादी येईल, मोठी यादी येईल ती 50 लाखांची. म्हणजे 50 लाख, जवळपास 50 लाख महिला या योजनेतून बाहेर निघणार आहेत. म्हणजे त्यांचा फॉर्म रद्द करण्यात येणार आहे 50 लाखपर्यंत, समजून घ्या तुम्ही. आणि हे बघा, अर्जाची जी छाननी आहे इथे स्पष्ट देण्यात आलेलं आहे. हे बघा, तुम्हाला जी माहिती ओरिजिनल आहे, जी माहिती लेटेस्ट आलेली आहे तीच माहिती मी देतो. हे बघा, अर्जाची छाननी सुरू करण्यात आली असून हे बघा, म्हणजे अर्जाची जी छाननी आहे ती सुरू झालेली आहे. आता दनादन महिलांचे फॉर्म हे रद्द होणार आहेत. आता पैसे कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल पण नीटपणे समजून घ्या. पहिली ही माहिती तुम्ही नीटपणे समजून घ्या, मग मी तुम्हाला संपूर्ण सांगतो. जवळपास 50 लाख महिलांचे अर्ज जे आहेत ते रद्द होण्याचे चान्सेस आहेत. ज्यांनी गैरप्रकार किंवा खोटी माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांचे फॉर्म तर रद्दच होणार आहेत. पुढे बघा आता, प्रारंभी कुटुंबातील केवळ एका महिलेसाठी असलेली ही योजना नंतर मतांच्या बेगमीसाठी 21 ते 65 वय असलेल्या कुटुंबातील सर्व महिलांसाठी लागू करण्यात आली. महिलेचे बँक खाते आणि कुटुंबाचे एकूण उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी या 2 प्रमुख अटी होत्या. राज्यातील पात्र वयोगटातील 4,07,00,000 महिला मतदारांपैकी 2,47,00,000 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. राज्य सरकारने या योजनेसाठी एकूण 46,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. निवडणूक काळात अर्ज दाखल केलेल्या 13 लाख महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आले आहेत. आता हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तुमचं जरी आधार कार्ड
हे बँक खात्याशी लिंक असेल तरच पैसे भेटणार आहेत, ते पण समजून घ्या. आणि आतापर्यंत 13 लाख महिलांचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडण्यात आलेले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता देण्याचा प्रस्तावास मंजुरी दिली जाईल. बघा, डिसेंबरचा जो हप्ता तुमच्या खात्यात आता पडणार आहे त्याबद्दल पण आता जे आहे ती मंजुरी देण्यात येणार आहे, प्रस्तावित देण्यात येणार आहे. म्हणजे ज्या महिलांचं सर्व बरोबर आहे, जी माहिती बरोबर देण्यात आली आहे, त्यांना कुठलंच टेन्शन होणार नाही, त्यांना पैसे भेटणार आहेत. 10 लाख रुपयांचे उत्पन्न घेणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. हे बघा, अनेक महिलांचं 10 लाख उत्पन्न आहे तरीही त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत असं निदर्शनास आले आहे. खऱ्या गरजवंतांचं रक्कम मिळावी या उद्देशाने पुढील 3 महिन्यात अर्जाची छाननी केली जाईल आणि अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची नावे योजनेतून वजा केली जातील अशी माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली. बघा, मंत्रालयातील जे अधिकारी आहेत त्यांनी माहिती दिली आहे की ज्यांची 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना या योजनेतून काढलं जाईल आणि 2.5 लाखापेक्षा कमी आहे तर त्यांना या योजनेत ठेवलं जाणार आहे असं स्पष्ट इथे सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. विशेषत मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेली महिलांनाही योजनेचा लाभ घेत आहेत. आता अर्जाची छाननी केली जाईल, त्यात अनियमितता आढळल्यास त्या लाभार्थ्याला बाद केले जाईल. अदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. बघा, आता ज्या महिला म्हणजे उत्पन्नापेक्षा जास्त मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असेल तरीही लाभ घेत आहे असं संपूर्ण अर्ज छाननी होत आहे. आणि जरी काही चुकीची माहिती आढळली तर डायरेक्टली तुम्हाला इथे बाद केलं जाणार आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, नीटपणे आता समजून घ्या. आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला सांगतो. आता हे झालं, ही जी माहिती आली होती, ही जी अपडेट आली होती त्यानुसार मी तुम्हाला सांगितलं सर्व. आता आपल्या सिंपल गावरान भाषेत समजून घ्या. आता ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना बाद केलं जाईल, त्यांचा फॉर्म रद्द केला जाईल. परंतु 2.5 लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न कमी आहे तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत, काही टेन्शन आहेत, तुम्हाला पैसे भेटतील, काही टेन्शन नाही. आणि जरी महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट अजून नीटपणे समजून घ्या, कोणाला पैसे भेटणार आहे. डिसेंबरचा हप्ता लवकरच जारी होणार आहे, तुमच्या खात्यात जमा होणार आहे. जरी तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल आणि तुम्ही बरोबर तुमचं संपूर्ण व्यवस्थित माहिती असेल, काही चूक नसेल त्यामध्ये, तर तुम्हाला काही टेन्शन किंवा घाबरण्याचं काहीच टेन्शन नाही. सर्व महिलांना पैसे भेटतील. परंतु जवळपास 50 लाख महिला अशा आहेत ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे, त्यांचं उत्पन्न 10 लाख रुपये आहे, फक्त त्यांचेच फॉर्म रद्द होणार आहेत. तुम्ही बाकीच्यांनी काही टेन्शन घेऊ नका. ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे किंवा 10 लाख उत्पन्न आहे त्यांचेच फॉर्म रद्द होणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.